नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पापडाचा ठेचा बनवणार आहे। पापडामुळे हिरव्या मिरचीचा जो उग्रपणा आहे किंवा तिखटपणा आहे तो खूप कमी होतो आणि खूप सोपी अशी ही रेसिपी आहे। पापडाचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे मोठे 3 पापड हे भाजून असे चुरून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे। तर आता सुरुवातीला ही जी मिरची आहे ती ठेचून घ्यायची आहे। मिरची आणि लसूण, मिरची थोडी मोठी असल्यामुळे मी थोडे याचे तुकडे करत आहे, कापून घेत आहे आणि ही ठेचून घ्यायची आहे जाडसर। आता शेंगदाणे आणि थोडासा लसूण यामध्ये घातलेला आहे, ते पण जाडसर आता ठेचून घ्यायचं आहे। या प्रकारे जाडसर ठेचून घेतलेला आहे, त्याची चव फार छान लागते, म्हणून थोडासा जाडसर हा ठेवायचा आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। 2 पळ्या हे तेल मी इथे घातलेलं आहे। कांदा घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कधी कधी काय होतं, भाजी कमी पडते किंवा भाजी आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी ह्या पापडाची जी चटणी आहे त्याचा ऑप्शन खूप चांगला आहे आणि सगळे आवडीने खातात। आता हा कांदा या प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो ठेचा आहे तो त्यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ठेचा कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि या ठेच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण पापडाला मीठ असतं त्याच्यामुळे ठेच्यापुरतं मीठ घालायचं आहे। आणि हे व्यवस्थित असं परतून झालं की पापडाचा चुरा हा यामध्ये घालायचा आहे। खूप छान लागते आणि पापडामुळे अजिबात तिखट लागत नाही। ठेच्याचा तिखटपणा पापडामुळे पूर्ण जातो आणि खूप छान अशी लागते। नक्की करून पहा आणि एकदम सोपी अशी आहे। उगीच अर्धा मिनिट हे झाकण ठेवायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। अर्धा मिनिट इथे झालेला आहे आणि एकदा हलवून द्यायचं आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। इथे पाहू शकता, एकदम छान असा हा ठेचा झालेला आहे। खूप छान लागतो, करून पहा नक्की। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।